बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तिसऱ्या टप्प्यातलं मतदान मोठ्या उत्साहात अजूनही सुरू आहे। नवे मतदार जे आहेत त्यांच्यामध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय। या नव्या मतदारांची जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्या सगळ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। मतदानाचा अधिकार सर्वच बजावतात, पण जो पहिल्यांदा मतदान करतो त्याच्या मनात काय आहे त्या मतदाराच्या आपण जाणून घेऊया। तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा मतदान केलंय, तुम्हाला कशा स्वरूपाचं वाटतं की मतदान आवश्यक आहे? आम्हाला आमचे हक्क मिळाले पाहिजेत जे की मतदानातून मिळतात आणि आपल्या एक देशाला एक कणखूर नेतृत्व मिळालं पाहिजे आणि ते निवडण्याचा हक्क आम्हाला मिळतोय हे आमचं भाग्य आम्ही समजतो। आम्हाला वाटतं देशाचा चांगला विकास झाला पाहिजे, आपली देशाची पातळी एका चांगल्या स्तरावर गेली पाहिजे, त्यासाठी मतदान हे खूप गरजेचं आहे आणि आमच्यासारखं सगळ्यांनी मतदान करावं असं आम्हाला वाटतं। हो, मी पहिल्यांदाच मतदान करताय सगळे? मी फर्स्ट टाइम वोट केलं आणि छान वाटलं। म्हणजे आपल्या देशासाठी आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करू शकतो वोट करून, एक चांगले लीडर आपल्या कंट्रीसाठी आपण चूज करू शकतो, त्यामुळे सगळ्यांनी वोट करावं असं आम्हाला वाटतं। माझी सेकंड टाइम आहे, सो फर्स्ट टाइम पण माझा फार अमेझिंग होतं एक्सपिरियन्स। मीन्स मी ज्यांना वोट केलं त्याच्याप्रमाणे डेव्हलपमेंट दिसू आली, म्हणजे काही डेव्हलपमेंट झाली आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल भाजप आलं ह्याच्यामध्ये, मग सो डेव्हलपमेंट दिसून आली। सो ह्यावेळेस पण आम्ही एक्सपेक्ट करतो की आम्ही वोट केले तर ते डेव्हलपमेंट जे नॉर्म्स त्यांनी ले डाऊन केले ते सगळे फुलफिल होतील ह्याची आम्हाला अपेक्षा आहे। सर्व मतदार आहेत की ज्यांची अपेक्षा आहे की मतदान करणं गरजेचं आहे। नवीन मतदारांची अपेक्षा, बाकीचे जे जाणकार आहेत मतदार आहेत त्यांनी सुद्धा अपेक्षित आहे की मतदान करावं। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश गोविलकरचं सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, अकलूज। त्यामुळे तरुणांमध्ये चांगला उत्साह आहे, पण राजकारणात 50% आरक्षण महिलांना मिळावं अशी मागणी होते। महिला मतदारांचा उत्साह कसा असतो तर आपण काही ठिकाणी महिलांच्या भल्या मोठ्या रांगा बघतो। महाविद्यालयीन तरुणींसोबतच ज्येष्ठ महिला वर्ग सुद्धा आज मोठ्या संख्येनं मतदान करताना बाहेर पडलेला दिसतो आहे। आपण पाहूया।